जवळपास तुम्हाला सांगितलं की 5 लाखाचा लॉस झालेला आहे. आमच्या काही अनुभवी बिझनेसमॅन मित्रांनी किंवा ज्यांनी व्यवसाय वगैरे करतात नयन माने वगैरे त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा व्यवसाय जो आहे तो एकदम कन्सिस्टंटली केलं पाहिजे. कारण आज आपण व्यवसाय सुरू केलो तर असं नाही की आपल्याला त्याचं 1-1.5 महिन्यामध्येच प्रॉफिट भेटायला सुरू होईल. रील्समध्ये खूप म्हणजे फेक दाखवलं जातं आणि रियालिटी खूप वेगळी असते. गाईचं शेण काढावं लागतं, मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करून कधी पैसा कमवता येत नसतो, त्यामागे कष्ट आहे खूप, त्यामागे स्ट्रगल आहे. सकाळी 4 वाजता उठायला लागतं. जो सक्सेसफुल झाला त्यापेक्षा तुम्हाला सीख कोणाकडून भेटते, ज्यांनी चुका केल्यात त्याच्याकडनं तुम्हाला जास्त शिकायला भेटतं. तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बरेच जण बघत असाल की रील्सवर वगैरे की सगळेजण जे आहेत ते युवा उद्योजकताकडे प्रोत्साहित होत आहेत. तर आपण बघतो की रील्समध्ये वगैरे बघतो की 30 सेकंद रील्समध्ये बघतो की बाबा आपण उद्योजकता केली पाहिजे शिक्षणामध्ये, काय तेवढं शिकून काय तेवढं उपयोग नाही असं बरेच जण म्हणलेलं ऐकलं असाल. ते काही प्रमाणामध्ये खरं पण असेल किंवा खोटं पण असेल त्याचा आपल्याला बऱ्यापैकी अंदाज नाहीच आहे. तर फक्त आपण आता असं बघण्यात आले आपल्याला काही जणांचं की उद्योजकता करून पण लॉसमध्ये आहेत. आता असंच एक उदाहरण आहे आपल्या मित्राचं की त्यांनी जवळपास 4 ते 4.5 लाख किंवा 5 लाखाच्या रेंजमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मोठा असं शेड वगैरे बांधून गाई वगैरे घेऊन उद्योजकता केला होता. नंतर काही कारणामुळे त्याचं लॉस पण झाला आहे. तर असं म्हणणं आहे की माझं उद्योजकता करते वेळेस जे आहे ते त्याची परिपूर्ण माहिती घेऊन केलं पाहिजे, जेणेकरून पुढे लॉस होणार नाही आणि त्यांना पुढे काही अडचण येणार नाही. तर आता आपण आज असं बघणार आहोत की आपले मित्र जो आहे त्याचा प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊन त्याला विचारणार आहोत की त्यानं काय असं केलं की आपण नाही केलं पाहिजे. तर आता आपण आपले जे उद्योजकता केले होते आपले मित्र अभिगिरी यांना बोलूयात. तर अभिगिरी, आपलं स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक गिरी आहे. तर माझं वय आता सध्या 22 आहे आणि मी जवळपास आता मला तुम्ही बघू शकता ते शेड दिसतं ना तुम्हाला ते मागचं, ते मी त्याचा एक बिझनेस केला होता रील्स वगैरे बघून, इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे बघून. माझ्या डोक्यात असं आलं की बाबा आपल्याला पण काहीतरी नवीन धंदा करायचा आहे, जॉब वगैरे नाही करायचा. ह्या गोष्टींकडे मी थोडासा अट्रॅक्ट झालो आणि मी विचार केला की आपल्याला पण स्वतःचं काहीतरी उभा करायचं आहे. म्हणून मित्रांनो, मी जवळपास माझ्या 4 ते 5 लाख रुपयाच्या जवळपास मी इन्व्हेस्टमेंट करून, पहिली गोष्ट तर माझ्याकडून चूक काय झाली, पहिली गोष्ट तर मी पुण्यामध्ये होतो राहायला. मग त्यामुळे काय झालं, मी तिथे इंस्टाग्रामवरती परत माझ्या जवळचे मित्र वगैरे होते, त्यांचं असं सांगणं होतं मला की बाबा काहीतरी, मी त्यांना म्हणायचं मला काहीतरी बिझनेस करायचं आहे, स्वतःचं काहीतरी करायचं आहे, दुसऱ्यापाशी काम नाही करायचं. ह्या गोष्टी मी त्याला सांगितल्या. मग त्यांनी मला एक बिझनेस सुचवला. तो बिझनेस होता दुग्ध व्यवसाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते शेड आपण बांधलेलं आहे, त्याला भरपूर असा खर्च आलेला आहे. जवळपास त्या शेडला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे माझा फक्त शेडला. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर तुम्हाला सांगितलं पुण्यावरून आलो. पहिली गोष्ट तर पुण्यात असल्यामुळे मला ह्या शेतीतलं काही जास्त नॉलेज नव्हतं आणि दुसरी गोष्ट मी नॉलेज घेण्याचा प्रयत्न पण नाही केला. त्याआधी तुम्हाला शेड दाखवतो, मग आपण बोलूया. चल, तर आपण आता शेड बघून घेऊ. बाकी जी माहिती आहे ती आपली अभिगिरी सांगतील, कारण त्यांना आता याच्यामध्ये लॉस होऊन अनुभव आलेला आहे. सर्वांना एवढं सांगणं आहे की जर काही करत असाल तर त्याच्या मागचा पूर्ण आराखडा घेऊन केला पाहिजे, जेणेकरून लॉस वगैरे होणार नाही. याचा आमचा आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. तर बाकी तुमचं काही अनुभव अभिगिरी आपण सांगू शकता? तर तुम्ही शेड दाखवा आधी त्यांना, शेड कसं बांधलं आपण. तर हा शेड पाठीमागे आपण बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी बांधलेलं वगैरे आहे. एकदम सुंदर शेड बांधलेला आहे, बघू शकता आपण. पूर्ण वरती जाळी वगैरे हे आपण जाळी बनवलेली आहे, कारण जनावरांसाठी हवा खेळती राहिली पाहिजे, जे शेडमध्ये वास वगैरे आहे हे आला नाही पाहिजे, ह्यासाठी आपण अशी जाळी वगैरे बांधलेली आहे. आणि खाली आपण पत्रे लावलेले, पत्रे तुम्ही बघू शकता. पत्रे लावण्याचं कारण असं आहे की खालून इंचू किडा वगैरे नाही आला पाहिजे, त्यासाठी आपण पत्रे लावलेत. वरती हवा खेळण्यासाठी हे केलं. आणि आपण हाईट बघू शकता, 10 फुटाची हाईट घेतलेली आहे, शेडची 10 फुटाची हाईट आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी आपण सगळ्या व्यवस्थितपणे केल्या, व्यवस्थित सगळं शेड वगैरेचं प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी केल्या. हे शेडमध्ये जवळपास 5 गायी बसल्या असत्या, 5 जनावरं बसली असती, असं आपण बरोबर मॅप घेऊन सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. तर पहिली गोष्ट तर मित्रांनो तुम्हाला एक सांगणं आहे की माझा असा लॉस का झाला. आम्हाला हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय आपला प्रवीण माने, की बाबा मी ज्या गोष्टी अनुभव केल्यात, मी ज्या गोष्टींना समोरे गेलोय आणि माझा लॉस झालाय, ह्या गोष्टी तुमच्या आता तुम्ही 100, 200 किंवा 1000 लोक बघत असतील व्हिडिओ, त्याच्यामधून 1-2 लोकांना तरी बाबा त्यांना कळलं पाहिजे की आपण ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. त्यांची चूक ही होऊ नये म्हणून आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला म्हणलं व्हिडिओ काढू, ठीक आहे म्हणलं, सांगू म्हणलं. तर मित्रांनो, जवळपास तुम्हाला सांगितलं की 5 लाखाचा लॉस झालेला आहे. ह्याचं कारण असं, मी पुण्यावरून आलो पहिली गोष्ट, त्यामध्ये मला ह्याचं नॉलेज नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, रील्स दिसतं तसं नसतं, कधीच दिसतं तसं नसतं. कारण रील्सवरती मी बघायचो की बाबा एवढं गाई दूध देतात वगैरे वगैरे. परत ते अट्रॅक्शन झालं मला खूप. मी काय करायचो, म्हणायचो 10 लिटर दूध इंटू 30 रुपये एका गाईचं, एका लिटरनी किती झाले 300 रुपये एका गाईचे, एका टायमाला 2 टायमाचे किती 600 रुपये. अशा आपण 5 गाई केल्या तर जवळपास आपले असे पैसे होतात. ह्या गोष्टी मी कॅल्क्युलेशन केलं. पण आपण जेव्हा सातत्यात उतरतो आणि जेव्हा रियालिटी बघतो, रियालिटी चेक करतो, तेव्हा हे चुकीचं आहे, असं नाही होत मित्रांनो. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. कधी दुधाचे भाव कमी होतात, त्यात जनावरांचा खुराक वगैरे खूप महाग असतं. म्हणून जेव्हा पण तुम्ही बिझनेस करताय किंवा बिझनेसमध्ये उतरताय, दुग्ध व्यवसायाचं नाही सांगते मी, कोणता पण बिझनेस असो, त्याचं पूर्णपणे नॉलेज घ्या.
नॉलेज घेतल्याशिवाय कधीच कोणत्या बिझनेसमध्ये उतरू नका. पहिली गोष्ट तुम्ही तिथे आधी काम करा. पहिली गोष्ट काय झाली माझ्याकडून, मी डायरेक्ट बिझनेसमध्ये उतरलो, 5 गायी घेतल्या, शेड मारलं, तिथे मी खूप मोठा लॉस केला. आणि दुसरी गोष्ट, मला गायींमधलं काही नॉलेज नव्हतं, त्यामुळे गायी पण मला काही बरोबर लागल्या नाही. आणि हा माझा बिझनेस म्हणजे जास्तीत जास्त मी 1-1.5 महिना चालू ठेवला असेल, 1.5 महिन्यामध्ये पूर्णपणे बंद करून टाकलं. म्हणजे माझा जवळपास फक्त 1.5 महिन्यामध्ये हा 4-5 लाखाचा लॉस झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सध्या शेतामध्ये आहोत आणि एकदम असलं गावरान जमिनीवर बसून बाकीची माहिती अभिगिरी यांना विचारणार आहोत आपण. तर अभि, मला हे सांग की स्टार्टिंगला तुझं कॅपिटल म्हणजे सुरुवातीला पैसे वगैरे किती लागले होते जवळपास? सुरुवातीला पैसे तर माझं बजेट होतं हे 4.5 ते 5 लाखाचं माझं टोटल बजेट होतं. त्यामध्ये मला हे पूर्ण गोष्टी करायच्या होत्या, व्यवसाय उभा करायचा होता. जेव्हा व्हिडिओ वगैरे बघितला असतील, रील्स वगैरे, तर त्याच्यानुसार तू जवळपास कॅल्क्युलेशन घातलं असतील की 30 रुपये लिटर दूध आहे, तर जवळपास आपल्या गाईचं एका 10 लिटर दूध होईल, तर 2 गाईचं जवळपास 600 रुपये होईल एका दिवसाला. असं गणित जवळपास घातलं असेल, बरोबर आहे? हो, तसं गणित नाही घातलं मी. तर मी असं गणित घातलं होतं, जे रील्सला वगैरे बघायचो मी की बाबा गाई अशा दूध देतात. यूट्यूबला पण मी भरपूर सारे व्हिडिओज बघितले होते. तर त्यामध्ये मी असं कॅल्क्युलेशन केलं होतं. माझा एक बिझनेस करण्याचा असा माइंडसेट होता की आपण एक गाय घ्यायची, ते एका टायमाला कमीत कमी 10 लिटर दूध दिला पाहिजे. ओके, तर 2 टायमाचे किती झाले? 20 लिटर. 20 लिटरचे 30 रुपये लिटरने आपण पकडू एका गाईचं दूध. तर 30 आणि 30 600 रुपये एका गाईचे रोजचे झाले. तर एका गाईच्या महिन्याला होता ते 18,000 रुपये. आणि दुसरी गोष्ट, अशा मी 5 गाई घ्यायचं ठरवलं, तर 5 गाईचे होता ते 90,000 रुपयाच्या जवळपास. ओके, तर हा मी विचार करून घेतला. म्हणजे फक्त मी ते मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करून एक अट्रॅक्शन झालं मला की बाबा आता मोठं बनवू शकतो आपण. पण त्यामागचे कष्ट बघितले नाही, त्यामागचं स्ट्रगल बघितलं नाही, त्यामागचं एक्सपेन्सेस बघितले नाही, ह्या गोष्टी मी बघितल्या नाही, म्हणून मी लॉसमध्ये गेलो. तर स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा काही मित्रांनी प्रोत्साहन पण दिलं असेल किंवा काही जणांनी सांगितलं पण असेल की बाबा याच्यामध्ये काही लॉस होऊ शकतो किंवा काही प्रॉफिट होऊ शकतो. तर तुमचं असं काय सांगणं असेल आमच्या प्रेक्षकांना की त्यांना समजेल की बाबा बिझनेस केला पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, किंवा कोणाचं ऐकलं पाहिजे किंवा कोणाचं नाही ऐकलं पाहिजे? पहिली गोष्ट तर मित्रांनो, कधीच कोणाचं ऐकलं नाही पाहिजे, पहिली गोष्ट तर. कारण आपल्या मनाला वाटतं ती गोष्ट तुम्ही करा, स्वतंत्रपणे त्या गोष्टी करा, पण कधी करा बाबा ती गोष्ट खरी आहे का. आणि एकदा करायला गेलं की त्या बिझनेसला पूर्णपणे द्या. जसं की मी नाही दिलं, माझ्याकडून ती चूक झाली. मी जर टिकून राहिलो असतो थोडंफार तरी माझं काहीतरी आज कशातनं काहीतरी बिझनेसमध्ये थोडी ग्रोथ झाली असते किंवा आहे तसा तरी राहिला असता, असं बंद नसता पडला. तर पहिलं गोष्ट म्हणलं तर मग बिझनेसमध्ये उतरण्याचं कारण हा दुग्ध व्यवसायाचा तर माझा मित्रच होता. मला तर पहिली गोष्ट नॉलेज कशाचं होतं, कपड्याच्या धंद्यातलं एक नॉलेज होतं, आणि दुसरी गोष्ट आपलं स्टॉक मार्केट फॉरेक्स ट्रेडिंगमधलं नॉलेज होतं. ह्या 2 गोष्टींमधलं मला भरपूर असं नॉलेज होतं. पण मी त्या गोष्टी न करता त्या कपड्याचं जर तुम्ही चालू करायला गेलं कमीत कमी तुम्हाला 8, 9 किंवा 10 लाख रुपये लागतात. आणि तसं माझं बजेट नव्हतं, आणि दुसरी गोष्ट मला इंटरेस्ट पण नव्हता त्या गोष्टीमध्ये जास्त करून. तर मी काय केलं, बाबा नवीन काहीतरी शोधू, आपल्याला गावाला मस्त राहायचं, शांत वातावरण, हवेत म्हणजे शांत वातावरणात आपल्याला आपलं सर्वाईव्ह करायचं. ह्या गोष्टींमुळे मी काय केलं, गाईचा हा बिझनेस केला. तर माझं एक सांगणं आहे तुम्हाला की मित्रांच्या नादी लागू नका, कोणाच्याच नादी लागू नका. आणि जे रील्सवर दिसतं मित्रांनो ते रियालिटीमध्ये नसतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. रील्समध्ये खूप म्हणजे फेक दाखवलं जातं आणि रियालिटी खूप वेगळी असते. गाईचं शेण काढावं लागतं, मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करून कधी पैसा कमवता येत नसतो, त्यामागे कष्ट आहे खूप, त्यामागे स्ट्रगल आहे. सकाळी 4 वाजता उठायला लागतं, गाईंना तसा आहार द्यायला लागतो. तर अभिगिरी, तुमचं ओव्हरऑल काय म्हणणं असेल आमच्या प्रेक्षकांना की कोणता व्यवसाय करताना काय केलं पाहिजे किंवा काय सुरक्षता बाळगली पाहिजे, त्याविषयी सांगा तुम्ही. तर मित्रांनो, तर पहिली गोष्ट अशी आहे की मित्रांच्या नादी लागून किंवा कोणाचं ऐकून बिझनेसमध्ये उतरू नका. त्याचं तुम्हाला जर नॉलेज असेल आणि तुमचा पहिली गोष्ट इंटरेस्ट असला पाहिजे त्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट तुम्ही करा. कारण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो त्या गोष्टी आपण मनापासून करत असतो, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, पूर्णपणे त्या गोष्टीचं नॉलेज घ्या जो पण तुम्ही बिझनेस करताय, आणि तेव्हाच त्या बिझनेसमध्ये उतरा. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची तर की बाबा कर्ज वगैरे काढून ह्या गोष्टी करू नका. जे जवळचे पैसे आहेत त्या पैशाने करा, जरी तुमचा लॉस झाला तरी तुम्हाला काही वाटणार नाही. आणि एक सांगायचं म्हणलं तुम्हाला तर की बाबा कधी पण कोणता बिझनेस करताय त्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्या. कारण जोपर्यंत तुम्ही लक्ष देऊन करणार नाही तोपर्यंत तो बिझनेस सक्सेसफुल होणार नाही. आणि एक तुम्हाला सांगणं असं आहे की कधी पण कोणता बिझनेस तुम्ही सुरू करताय लगेच तो काय 1-2 वर्ष 1-2-4 महिन्यामध्ये काही तो सक्सेसफुल होत नाही, तुम्हाला कन्सिस्टन्सली प्रॉफिट भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो, जसं की 1-2 वर्ष. तेव्हा तुम्हाला कुठेतरी जाऊन त्याचं नॉलेज येईल, तेव्हा तुम्ही 4 पैसे मागं पाडू शकता. आणि बिझनेसचा जो प्रॉफिट असतो त्यामधून कधीच तुम्ही तुमचे शौक वगैरे पूर्ण करू नका. बिझनेससाठी जे पैसे आहेत ते बिझनेसमध्ये गुंतवून त्याचा अजून मोठा बिझनेस तयार करा. एक वेळ अशी येईल की तुम्ही तुमचे सगळे ज्या गोष्टी आहे, गाड्या घोड्या, त्या तुम्ही आरामशीर घेऊ शकता, पण त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. ह्या गोष्टी मला सांगणे. बाकी बिझनेस करताना कधी पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं पूर्णपणे नॉलेज घेऊनच उतरायचं बिझनेसमध्ये, असं उतरायचं नाही. आणि हा व्हिडिओ बनवायचा असा आमचा मुद्दा होता की बाबा 100 लोकांमधून किंवा 1000 लोकांमधून एखादा व्यक्ती असा असेल जो विचार करतो बिझनेस करायचे, त्या माणसाने हा व्हिडिओ जर बघितला त्याला थोडंसं नॉलेज येणार की बाबा हां
पहिली गोष्ट लोक काय करतात, सक्सेसफुल जो आहे त्याचे पॉडकास्ट घेतात किंवा त्याचे व्हिडिओज वगैरे बनवतात, पण जो लॉस केला आहे, ज्यांनी त्या गोष्टी सहन केल्या, ज्या चुका केल्यात, त्याच्यावर कोण बनवत नाही. प्रवीण माने यांनी विचार केला गोष्टीवर आणि म्हणलं की असं असं आपण व्हिडिओ बनवू, कारण जो सक्सेसफुल झाला त्यापेक्षा तुम्हाला सीख कोणाकडून भेटते, ज्यांनी चुका केल्यात त्याच्याकडनं तुम्हाला जास्त शिकायला भेटतं, कारण त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही 100% सक्सेसफुल होऊ शकता. धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओमधून ओव्हरऑल एवढं सांगणं आहे की कोणत्या व्यवसायामध्ये आपण जर उतरत असाल तर त्याचं परिपूर्ण माहिती घेऊनच उतरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधलं जो प्रॉफिट वगैरे आहे ते पुढे भेटून जाईल. जर आपण विदाऊट जर नॉलेज काही करायला गेलो तर नंतर ते केलं एक झालं का असं होऊन जाते. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की आपण व्यवसाय जो आहे तो अनुभव घेऊन केला पाहिजे. तर अनुभव कसा भेटतो, आता समजा माझा दूध व्यवसाय करायचा अनुभव आहे तर अभिन येऊन माझ्याकडून नॉलेज घेतलं पाहिजे. असं नाही की आता त्याच्याकडे मी कामाला जातो आहे किंवा पैसे कमवायला जातो. समजा मी पैसे नाही दिले तरी आपल्याला फक्त नॉलेज शिकायचे आहे, या गोष्टीसाठी पण आपण काम केलं पाहिजे, फक्त पैशासाठी काम नाही केलं पाहिजे. एवढंच सांगणं आहे माझं. आणि जर समजा आपण व्यवसायामध्ये जसं की अभिगिरीनं जवळपास 4-4.5 लाख रुपये गुंतवले याच्यामध्ये, तर असं 4-5 लाख रुपये गुंतवल्यानंतर आपल्याकडे एवढं कॅपिटल, एवढं पैसे स्टोरेजमध्ये ठेवले पाहिजे किंवा बॅकअपमध्ये एवढे पैसे राहिले पाहिजे की आपण नंतर कोणत्या अडचणीत पडलो तर आपल्याला त्या पैशाच्या सहाय्याने त्यामधून बाहेर पडता येईल. असं नाही की आता आपण दुधाची पेमेंट आज झाली तर आपण तेच पैसे उद्या देऊन बाकीचं काम करणार आहे, असं नसतं. कारण आपण जो प्रिडिक्ट केला असतो, जो अंदाजा लावलेला असतो तो 100% ॲक्युरेट नसतो. त्याच्यामुळे आपल्याला पैसे जे आहेत ते काही जपून ठेवलं पाहिजे, जेणेकरून काही अडचण आली तर त्यामधून आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि माझ्या बघण्यात असं आहे, आमच्या काही अनुभवी बिझनेसमॅन मित्रांनी किंवा ज्यांनी व्यवसाय वगैरे करतात, नयन माने वगैरे, त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा व्यवसाय जो आहे तो एकदम कन्सिस्टंटली केलं पाहिजे. कारण आज आपण व्यवसाय सुरू केलो तर असं नाही की आपल्याला त्याचं 1-1.5 महिन्यामध्येच प्रॉफिट भेटायला सुरू होईल, असं बिलकुल नसतं. कारण व्यवसाय चालू केल्यानंतर त्यामधून 1 ते 1.5 वर्षाच्या नंतर ना पुन्हा पैसे आपल्याला किंवा प्रॉफिट भेटायला सुरुवात होतं. तर अशा हिशोबाने आपण सगळी मॅनेजमेंट करून पुढचा व्यवसाय केला पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये अभिगिरी यांचे मी खूप खूप आभार मानतो. परत एकदा धन्यवाद तुमचे परत एकदा. कारण अशी लॉस झाल्यानंतर सांगायची डेअरिंग जी आहे ते खूप कमी लोक करतात. कारण लॉस झाला तर शांत बसून घरी डिप्रेशनमध्ये जाणे हे भरपूर लोकांचं तुम्ही बघितलंच असाल. त्या स्वभाव आहे की ते सांगितले. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाकी जे कोण व्यवसाय करत असेल त्यांचं नुकसान वगैरे होऊ नये याच्यासाठी त्यांनी डेअरिंग करून सर्वांना सांगतायत. तर गावातले बघत असतील किंवा कोणी बघत असेल आजूबाजूचे शेतकरी माणसं खास करून, तर त्यांनी कोणता व्यवसाय करत असतील तर अगोदर त्याची परिपूर्ण माहिती घ्या, आपला व्हिडिओ बघा, त्यांना समजून जाईल कसं करायचं काय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ओव्हरऑल एवढं सांगायचं होतं. बाकी आमच्या असंच रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण फक्त गावातल्या माणसांसाठी, शेतकरी माणसांसाठी, खेड्यातल्या माणसांसाठी व्हिडिओ काढतो. तर आजचा व्हिडिओ आमचा इथंच संपतो असं मी जाहीर करतो आणि परत एकदा अभिगिरीचे धन्यवाद करून आमचा व्हिडिओ थांबतो. धन्यवाद.